तर सर्वात प्रथम तुम्हाला हनुमान जयंतीची हार्दिक शुभेच्छा. आणि त्याच दिवशी आपल्या महालक्ष्मीची यात्रा होती. त्यामुळे सर्वात पहिलं ट्रॅक्टर आपण गावात घेऊन गेलो आणि गावातून यायला चालू केलं तर तेवढंच आमचं रोडचं काम चालू होतं गावच्या. त्यामुळे ना आम्ही सर्वांनी वरतीच ट्रॅक्टर लावले होते. मग काय वरतूनच ट्रॅक्टर काढले आणि डायरेक्ट घेतलं. तेवढंच आपला बाबूदा पण आला ट्रॅक्टर घेऊन. त्याच्यानंतर आम्ही आमच्या ट्रॅक्टरचा ताफा घेऊन डायरेक्ट मंदिराकडे निघालो आणि त्यात आमच्या बैलगाड्या पण होत्या बरं का. आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो मंदिरापाशी. आणि त्यात यात्रेचा पहिला कार्यक्रम काय असतो तुम्हाला माहिती, मांडोळाळी. मग मांडोळाळी होती सकाळी सकाळी. त्यात स्वप्नीलदा आमच्या ट्रॅक्टरवाल्यांना सगळ्यांना नारळ देत होता. आणि त्याच्यानंतर भाजन वगैरे झालं आणि देवीच्या पाया पडून घरी आलो. तर त्यात संध्याकाळी आपल्या देवीची मिरवणूक पण होती, म्हणजेच काठी मिरवणूक. मग काय आमच्या मंगेशतानी पहिल्यांदाच काठी घेतली डायरेक्ट. आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट काठी घेऊन मंदिरापाशी पोहोचलो आणि मंदिराच्या कळसाला काठी लावली सर्वात प्रथम आल्या आणि त्यानंतर परत काठी नाचवायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर आमच्या स्वप्नीलदानी काठी घेतली बरं का. आणि वरती यात्रा चालू मयूरचं यश तर खाली काय चालू होतं काय माहिती. आणि त्यात शेवटची काठी 5 जणांनी नाचवली, एवढी बेकार नाचवली. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मंदिरालाच काठी बांधली. आणि मग शेवटी रात्री ना आम्ही यात्रेचा शेवट आहे ना फटाके वाजून गेला. तर कसा वाटला ब्लॉग, धन्यवाद.